नमस्कार. कंपन्यांच्या वार्षिक अहवालांमध्ये आपल्याला अनेकदा मोठे मोठे आकडे दिसतात, म्हणजे नफ्यात प्रचंड वाढ, उत्तम कामगिरी वगैरे. हो, पण ते आकडे म्हणजे खरं चित्र असतंच असं नाही. बरोबर. एका प्रसिद्ध वाक्याप्रमाणे कंपनीचा ताळेबंद हा बिकिनीसारखा असतो असं म्हणतात. हो, जे महत्वाचं आहे ते लपवतो. आणि जे अनावश्यक आहे ते दाखवतो. तर आज आपण प्रोफेसर सुभाष जगताप यांच्या एका अभ्यासाच्या आधारे याच बिकिनीच्या आत दडलेलं सत्य शोधणार आहोत. म्हणजे एक प्रकारे आपण आज आर्थिक गुप्तहेर बनणार आहोत. छान कल्पना आहे. आपल्यासमोर केस फाईल आहे, कंपनीचा वार्षिक अहवाल आणि क्लूज म्हणजे पुरावे ते दडले आहेत त्यासोबतच्या लहान अक्षरात लिहिलेल्या नोट्समध्ये. चला तर मग या आकड्यांच्या खेळामागील खरं वास्तव काय आहे ते उलगडूया. अगदी. आणि फायनान्समध्ये याला एक गमतीशीर नाव आहे, विंडो ड्रेसिंग. हो, म्हणजे दुकानाच्या बाहेरून काचेतून सगळं किती छान चकचकीत दिसावं यासाठी केलेली सजावट. याचा उद्देश एकच असतो, गुंतवणूकदार, विश्लेषक आणि भागधारकांना कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल एक जास्त चांगली पण अनेकदा फसवी प्रतिमा दाखवणे. अच्छा. आणि हे सहसा आर्थिक वर्षाच्या किंवा तिमाहीच्या शेवटी केलं जातं. पण यातली महत्त्वाची गोष्ट ही आहे की कायद्यानुसार कंपन्यांना हे सगळं कुठेतरी सांगावं लागतं. अच्छा, म्हणजे ती पूर्णपणे लपवू शकत नाहीत. नाही, त्या लपून छपून दिलेल्या माहितीलाच शेड्यूल्स आणि नोट्स म्हणतात. आज आपण याच नोट्स वाचून खरं चित्र कसं ओळखायचं हे काही प्रत्यक्ष उदाहरणांवरून पाहणार आहोत. ठीक आहे, तर मग आपल्या गुप्तहेर तपासाला सुरुवात करूया. आपण काही खऱ्या पण अनामिक कंपन्यांची उदाहरणे घेऊ. ही आकडेवारी 1994-95 सालची असली तरी त्यामागील तत्व आजही तितकेच लागू पडते, बरोबर? अगदी. पद्धती त्याच आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 18% वाढला आहे. पहिल्या नजरेत तरी खूपच चांगली बातमी वाटते. हो, आणि इथेच पहिला क्लू मिळतो. वरवर पाहता 18% वाढ उत्तम वाटते, पण जेव्हा आपण वार्षिक अहवालाच्या आत डोकावून एक छोटी टिप वाचतो तेव्हा वेगळं चित्र समोर येतं. काय लिहिलं त्यात? त्या नोटमध्ये लिहिलं होतं की कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती योजनेवरील म्हणजे व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम VRS खर्चाची नोंद करण्याची पद्धत बदलली आहे. एक मिनिट, पद्धत बदलली म्हणजे नेमकं काय केलं? म्हणजे VRS वरचा खर्च तर झालाच असणार, तो काही बदलणार नाही. मग फक्त नोंद करण्याची पद्धत बदलून नफा कसा वाढू शकतो? हे तर जादू म्हटताय. खूप चांगला प्रश्न आहे. समजा कंपनीने VRS वर 10 कोटी रुपये खर्च केले. जुन्या पद्धतीनुसार हा सगळा खर्च त्याच वर्षीच्या नफ्यातून वजा करावा लागला असता, ज्यामुळे नफा एकदम कमी दिसला असता. बरोबर. पण या कंपनीने नवीन पद्धत अवलंबली. त्यांनी ठरवलं की हा खर्च एकाच वर्षात न दाखवता पुढच्या 5 वर्षांत विभागून दाखवायचा. म्हणजे त्या वर्षी खर्चात फक्त 2 कोटी रुपये दाखवले. अच्छा. यामुळे त्या वर्षाचा खर्च आपोआप 8 कोटी रुपयांनी कमी झाला आणि नफा तेवढ्याच रकमेने जास्त दिसला. आपल्या उदाहरणात या एका बदलामुळे त्या वर्षाचा खर्च 2.73 कोटी रुपयांनी कमी दाखवला गेला. म्हणजे हा खरा नफा नाहीच, हा फक्त आकड्यांचा खेळ आहे. तर मग या 2.73 कोटी रुपयांच्या परिणामाशिवाय खरी परिस्थिती काय होती? बरोबर. इथेच धक्कादायक सत्य समोर येतं. जर आपण हा 2.73 कोटी रुपयांचा कृत्रिम नफा बाजूला काढला आणि खरी गणना केली तर कंपनीचा नफा 18% वाढलेला नाही, उलट तो मागच्या वर्षीच्या तुलनेत 39% कमी झालाय. काय सांगताय? 39% कमी म्हणजे चक्क तोट्याकडे वाटचाल? विचार करा, जिथे गुंतवणुकांना प्रचंड वाढ दिसली तिथे प्रत्यक्षात कंपनीची कामगिरी खूपच खालावली होती. म्हणजे हे फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर गुंतवणूकदारांच्या विश्वासाचा भंग आहे. आज 18% वाढ बघून ज्यांनी गुंतवणूक केली असेल त्यांना पुढच्या वर्षी काय दिसेल, अशा कंपनीवर दीर्घकाळ विश्वास कसा ठेवायचा? बरोबर. बरं, हे तर झालं नफा वाढून दाखवण्याबद्दल. पण याच्या उलट म्हणजे तोटा लपवण्यासाठी किंवा कमी दाखवण्यासाठी काही युक्त्या वापरल्या जातात, ते तर यापेक्षाही जास्त धोकादायक असू शकतं. अगदी बरोबर. आणि ते जास्त सामान्य आहे. आपली दुसरी केस फाईल पाहूया. MHSA कंपनी. त्यांनी त्यांच्या अहवालात दाखवलं की त्यांचा तोटा मागच्या वर्षीपेक्षा 5%ने कमी झाला आहे. तोटा कमी होणं हे सुद्धा एक सकारात्मक चिन्ह मानलं जातं. म्हणजे कंपनी हळूहळू सुधारते असं वाटेल. बरोबर. पण मला खात्री आहे की इथेही नोट्समध्ये काहीतरी दडलेलं असणार. हो, त्यांच्या नोट्समध्ये 2 मोठे क्लूज होते. एक, त्यांनी बुडीत कर्जासाठी म्हणजे डाऊटफुल डेटसाठी 22.70 कोटी रुपयांची तरतूद केली नव्हती. आणि दुसरं मालमत्तेवरील घसाऱ्यासाठी म्हणजे डिप्रिसिएशनसाठी 2.40 कोटी रुपयांची तरतूदही केली नव्हती.
हे दोन्ही आवश्यक खर्च असतानाही त्यांनी ते दाखवलेच नाहीत. थांबा. हे बुडीत कर्ज आणि घसारा हे शब्द आपण खूप ऐकतो. पण सामान्य गुंतवणूकदारासाठी याचा सोपा अर्थ काय? बुडीत कर्जाची तरतूद केली नाही म्हणजे काय? याला सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा तुम्ही तुमच्या एका मित्राला 10,000 रुपये उधार दिले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की तो पैसे परत करण्याची शक्यता खूप कमी आहे. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या मनात त्या 10,000 रुपयांवर पाणी सोडता, बरोबर? तुम्ही ते पैसे येतील असं गृहीत धरत नाही. हो, बरोबर. कंपन्यांच्या बाबतीतही तसंच असतं. त्यांनी ज्यांना माल विकला आहे त्यांच्याकडून काही पैसे येण्याची शक्यता नसते. त्याला बुडीत कर्ज म्हणतात आणि नियमानुसार कंपन्यांनी अशा रकमेसाठी एक तरतूद म्हणजे एक प्रकारचा तोटा त्याच वर्षी दाखवणं अपेक्षित असतं. MHSC कंपनीने हे 22.70 कोटी रुपये येतीलच असं खोटं गृहीत धरलं आणि तो तोटा दाखवलाच नाही. अच्छा. आणि घसाऱ्याचं काय? डिप्रिसिएशन म्हणजे काय? त्याचीही एक सोपी उपमा देतो. समजा तुम्ही 50,000 रुपयांचा एक नवीन लॅपटॉप घेतला. एका वर्षानंतर त्याची किंमत तेवढीच राहील का? नाही, नक्कीच नाही. कमी होईल. बरोबर. समजा ती 40,000 झाली. तर हे जे 10,000 रुपयांचं नुकसान झालं त्यालाच घसारा किंवा डेप्रिसिएशन म्हणतात. कंपन्यांकडे मशिनरी, गाड्या, इमारती अशा अनेक मालमत्ता असतात आणि त्यांची किंमत दरवर्षी कमी होत असते. हा घसारा खर्च म्हणून दाखवणं बंधनकारक आहे. MSIने तो 2.40 कोटींचा खर्च दाखवलाच नाही. म्हणजे त्यांनी भविष्यात बुडणारे पैसे आणि मालमत्तेची कमी झालेली किंमत हे दोन्ही खर्च पूर्णपणे दुर्लक्षित केले. जर हे दोन्ही खर्च विचारात घेतले तर त्यांच्या तोट्याचा आकडा कसा दिसेल? जर आपण हे दोन्ही खर्च म्हणजे एकूण 25.10 कोटी रुपये त्यांच्या तोट्यात मिळवले तर त्यांचा तोटा मागच्या वर्षीपेक्षा 5%ने कमी नाही तर तब्बल 34%ने वाढला होता. अरे देवा. म्हणजे कंपनी सुधारत नव्हती तर जास्त वेगाने खड्ड्यात जात होती. हो, हे असं आहे की एखाद्या डॉक्टरने रुग्णाला तुमची तब्येत सुधारतीये असं सांगावं, पण प्रत्यक्षात कॅन्सरची तपासणीच लपवून ठेवावी. हे तर खूपच गंभीर आहे. आतापर्यंत आपण पाहिलेली दोन्ही उदाहरणे कंपन्या स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. पण मला एक प्रश्न पडलाय, काही कंपन्या मुद्दाम आपला नफा कमी दाखवू शकतात का? असं करून त्यांचा काय फायदा असेल? फारच रंजक प्रश्न आहे आणि याचं उत्तर हो असं आहे. खरंच? हो. आपली तिसरी केस फाईल हीच आहे. एमी लिमिटेड कंपनी. त्यांनी त्यांच्या अहवालात 16% नफ्यात वाढ दाखवली. पण गंमत म्हणजे त्यांच्या नोटमध्ये असं लिहिलं होतं की त्यांनी अकाउंटिंगची एक पद्धत बदलल्यामुळे त्यांचा नफा 6.47 लाख रुपयांनी कमी दिसतोय. हे विचित्र आहे. म्हणजे जर त्यांनी जुनीच पद्धत वापरली असती तर नफा आणखी जास्त दिसला असता. मग त्यांनी पद्धत का बदलली? अगदी बरोबर. जर त्यांनी जुनी पद्धत कायम ठेवली असती तर त्यांच्या नफ्यातील वाढ 16% नाही तर तब्बल 72% दिसली असती. बापरे, 72%? मग असं का केलं असेल? यामागे अनेक कारणं असू शकतात. कदाचित त्यांना सरकारला कमी कर भरावा लागेल असं वाटत असेल किंवा कधीकधी कंपन्या मुद्दाम नफा कमी दाखवतात जेणेकरून पुढच्या वर्षी थोडी जरी चांगली कामगिरी केली तरी वाढ प्रचंड दिसेल. अच्छा, म्हणजे पुढच्या वर्षासाठी तयारी. हो, याला सँडबॅगिंग म्हणतात. या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की नोट्स वाचणं हे फक्त घोटाळे शोधण्यासाठी नाही तर कंपनीच्या कामगिरीचा खरा कल समजून घेण्यासाठीही महत्त्वाचं आहे. आता आपण अजून एका केस फाईलकडे वळूया जिथे एकापेक्षा जास्त युक्त्या वापरल्या गेल्या आहेत. XYZ लिमिटेड नावाच्या कंपनीने 7.5% नफ्यात वाढ दाखवली. हो, आणि त्यांच्या नोट्समध्ये 2 महत्त्वाचे बदल होते. एक, त्यांनी स्टॉकच्या मूल्यांकनाची म्हणजे स्टॉक व्हॅल्युएशनची पद्धत बदलली ज्यामुळे नफा 40 लाखांनी वाढला. आणि दुसरं, त्यांनी घसाऱ्याची डिप्रिशिएशनची पद्धत बदलली ज्यामुळे नफा आणखी 10 लाखांनी वाढला. आपण घसाऱ्याबद्दल बोललो, पण स्टॉकच्या मूल्यांकनाची पद्धत बदलून नफा कसा बदलतो? समजा तुमचं एक किराणा दुकान आहे. तुम्ही आधी 100 रुपयांना साखरेचं पोतं विकत घेतलं आणि नंतर 110 रुपयांना दुसरं पोतं घेतलं. आता तुम्ही एक पोतं विकलं. तर तुम्ही विकलेल्या पोत्याची किंमत 100 रुपये धरणार की 110 रुपये? तुम्ही कोणती किंमत निवडता यावर तुमचा नफा अवलंबून असेल. कंपन्यांकडे कच्च्या मालाचा मोठा साठा असतो आणि त्याच्या मूल्यांकनाच्या अनेक पद्धती असतात जसं की FIFO, LIFO. ही पद्धत बदलून ते आपला नफा सहज कमी जास्त करू शकतात. म्हणजे XYZ कंपनीने या 2 बदलांमुळे एकूण 50 लाखांचा कृत्रिम नफा मिळवला. मग त्याशिवाय त्यांचं खरं चित्र काय होतं? बरोबर. त्यांचा घोषित नफा होता 4.3 कोटी रुपये. ह्यातून आपण हे कृत्रिम 50 लाख रुपये वजा केले तर खरा नफा 3.8 कोटी रुपये उरतो. आणि मागच्या वर्षी किती होता? गंमत म्हणजे त्यांच्या मागच्या वर्षीचा नफा 4 कोटी रुपये होता. म्हणजे
याचा अर्थ त्यांनी दाखवलेली 7.5%शी वाढ ही प्रत्यक्षात 5% घट आहे. एकाच वेळी 2 युक्त्या वापरून त्यांनी तोट्याचं रूपांतर नफ्यात केलं. या उदाहरणांवरून एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की गुंतवणूकदाराला फक्त मुख्य आकड्यांवर अवलंबून राहता येत नाही. त्याला स्वतःचं एक गुप्तहेर बनावं लागतं. बरोबर आहे. आपण आत्तापर्यंत घसारा आणि स्टॉक व्हॅल्युएशन या 2 क्लुप्त्या पाहिल्या. अशा आणखी कोणत्या सामान्य गोष्टी आहेत ज्या गुंतवणूकदाराने नोट्समध्ये शोधल्या पाहिजेत? हो, याला आपण फायनान्शियल डिटेक्टिव्हची टूल किट म्हणू शकतो. यात काही महत्त्वाच्या गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे खर्चाचे वर्गीकरण. खर्चाचे वर्गीकरण म्हणजे कंपनी महसुली खर्चाला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ला भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून तर दाखवत नाही ना. याचा सोपा अर्थ काय? अगदी सोपा आहे. समजा एका कंपनीने जाहिरातीवर 5 कोटी खर्च केले. हा खर्च त्याच वर्षी नफ्यातून वजा व्हायला हवा, कारण त्याचा फायदा त्याच वर्षी मिळतो. ठीक आहे. याला म्हणतात महसुली खर्च. पण जर त्यांनी याला ब्रँड बिल्डिंग नावाची मालमत्ता म्हणून दाखवलं तर तो खर्च ताळेबंदात जातो आणि त्या वर्षाचा नफा थेट 5 कोटींनी जास्त दिसतो. हा खर्च मग पुढची काही वर्ष हळूहळू दाखवला जातो. ही एक खूप सामान्य युक्ती आहे. म्हणजे चालू वर्षाचा नफा फुगवण्यासाठी भविष्यातील खर्चाची तरतूद आजच मालमत्ता म्हणून दाखवणे. बरं, पुढचा मुद्दा कोणता? पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ग्रॅच्युइटीवरील खर्च. ग्रॅच्युइटी म्हणजे कर्मचाऱ्याने कंपनीत अनेक वर्ष काम केल्यावर त्याला निवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम. कंपनीला या रकमेसाठी दरवर्षी थोडी थोडी तरतूद करावी लागते. काही कंपन्या एखाद्या वर्षी नफा जास्त दाखवण्यासाठी ही तरतूद कमी करतात. हा एक प्रकारचा टाईम बॉम्ब आहे, कारण आज नाही तर उद्या हे पैसे द्यावेच लागतात. आणि परकीय चलनाचं काय? कारण आजकाल अनेक कंपन्यांचा आंतरराष्ट्रीय व्यवहार असतो. तिथेही काही खेळ होऊ शकतो का? नक्कीच. तो 5वा मुद्दा आहे. परकीय चलनातील दरांच्या चढउतारामुळे होणाऱ्या परिणामांची नोंद कशी केली आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. कधीकधी यातील नफातोटा भांडवली मानला जातो किंवा महसुली, आणि या बदलामुळे अंतिम नफ्यावर परिणाम होतो. आणि शेवटचा मुद्दा, शेवटचा 6वा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे अपूर्ण प्रकल्पांमधून मिळणारं उत्पन्न. म्हणजे हे विशेषतः बांधकाम किंवा पायाभूत सुविधा कंपन्यांमध्ये दिसतं. समजा एक कंपनी 20 मजली इमारत बांधत आहे आणि आत्तापर्यंत फक्त पायाभरणी झाली आहे. हो, तरीही काही कंपन्या पूर्ण इमारतीच्या विक्रीतून मिळणाऱ्या अंदाजित उत्पन्नाचा काही भाग त्याच वर्षीचा नफा म्हणून दाखवतात. हे नियमांच्या विरोधात आहे आणि नफा फुगवण्याचा एक सोपा मार्ग आहे. अरे देवा. मला आठवतं एकदा मी एका कंपनीचा अहवाल वाचत होतो आणि त्यांच्या नोट्समध्ये इतके बदल होते की मला ते समजून घ्यायला 2 दिवस लागले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेवढं लपवण्याचा प्रयत्न जास्त, तेवढं काहीतरी गडबड असण्याची शक्यता जास्त असते. तर आजच्या या संपूर्ण तपासाचा सारांश हा आहे की वार्षिक अहवाल म्हणजे फक्त पहिल्या पानावरचा आकर्षक नफ्याचा आकडा नव्हे. खरी कथा, खरा संदर्भ, कंपनीचं खरं आरोग्य हे त्यासोबत जोडलेल्या शेड्यूल्स आणि नोट्समध्ये दडलेलं असतं. अगदी. गुंतवणूकदाराला फक्त गुंतवणूकदार राहून चालणार नाही, त्याला एक चौकस गुप्तहेर व्हावं लागेल. अगदी बरोबर. आणि यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कायद्यानुसार कंपन्यांना हे बदल उघड करणं बंधनकारक आहे. ते काहीतरी बेकायदेशीर करत नाहीत. पण त्यांना हे देखील माहीत असतं की 99% लोक हे तपशील वाचणार नाहीत. बरोबर. याचा अर्थ प्रत्येक कंपनीवर अविश्वास दाखवणे असा नाही, तर आपल्या कष्टाच्या पैशातून गुंतवणूक करताना एक माहितीपूर्ण आणि डोळस निर्णय घेणे हा आहे. प्रश्न हा नाही की कंपनी काय दाखवत आहे. प्रश्न हा आहे की ती काय लपवत आहे. जाता जाता एक विचार सोडून जाते. जर एखादी कंपनी आपले नफ्याचे आकडे आकर्षक बनवण्यासाठी अशा अकाउंटिंग युक्त्या वापरत असेल, ज्या कायदेशीर असल्या तरी नैतिकतेच्या सीमारेषेवर आहेत, तर हे त्या कंपनीच्या एकूण पारदर्शकतेच्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या भागधारकांप्रती असलेल्या त्यांच्या वृत्तीबद्दल काय सांगून जातं? ते आपल्याला माहिती देत आहेत की फक्त प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत?